Wait 5 minutes. I will come within 5 minutes. Okay, good morning, everybody. So yesterday, what we have completed the last bit. लास्ट बीट आपला काय झालेला आहे? हॅलो मॅडम, हा हे वेटिंग रूम मध्ये पडलेत सर. काय? वेटिंग रूम मध्ये. हो, ओके ओके. आपला लास्ट पॉइंट काय आहे? आउटपुट कॅरेक्टरिस्टिक सीई कॉन्फिगरेशनचं झालं ना सगळं? कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन झालं का? इनपुट आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स? गायत्री, श्वेता, पल्लवी, मयुरी, काय झाले? सानिका, साक्षी, येस मॅम. काय झाले आपले? आउटपुट कॅरेक्टरिस्टिक झाले ना? येस मॅम. Okay. So next, after output characteristics,
So this is nothing but the comparison between common base, common emitter, and common collector. Okay. So for comparison, what point we are going to consider, it is nothing but common base, नंतर कॉमन इमिटर आणि कॉमन कलेक्टर मध्ये आपण कंपॅरिझन करणार आहोत. तर पॅरामीटर कुठले कुठले आहेत, 12 पॅरामीटर्स आहेत जे आपण कम्पेअर करणार आहोत. त्यासाठी पहिलं कॉमन बेसच्या तिथे तुम्ही काय करायचं आहे, फिगर ड्रॉ करायची आहे. कॉमन बेस म्हणजेच काय आहे, बेस तुमचा इनपुट साइड कॉमन असतो इनपुट साइडला आणि आउटपुट साइडला. सो दिस फिगर आय हॅव ड्रॉन इन अ शॉर्ट. बेस इकडे आहे, कॉमन आहे इनपुट आणि आउटपुटला. इनपुट आहे तुमचं इमिटर करंट, आउटपुट करंट आहे तुमचा कलेक्टर करंट. ओके. इनपुट व्होल्टेज इमिटर आणि बेस मधलं असतं, आउटपुट व्होल्टेज कलेक्टर आणि बेस मधलं. तसंच तुम्ही सीई पण कॉन्फिगरेशन ड्रॉ करायचं, सिम्बॉल ड्रॉ करायचा. सो दिस विल बी युअर सीई कॉन्फिगरेशन. इमिटर इज कॉमन टू बोथ, इनपुट इकडे आहे बेस आणि इमिटर मध्ये, आणि आउटपुट कुठे आहे कलेक्टर आणि इमिटर मध्ये. आणि तसंच कॉमन कलेक्टर, फक्त हे टर्मिनल इंटरचेंज करायचे. इमिटर इकडे जाणार आणि कलेक्टर इकडे येणार, बाकीचे सेम आहे. इकडे इनपुट आहे आणि इकडे आउटपुट आहे. मग आता कॉमन टर्मिनल सीबी, सीई आणि सीसी मध्ये जर कम्पेअर केलं तर कॉमन टर्मिनल तुमचा काय आहे, कॉमन बेस साठी बेस आहे, कॉमन इमिटर साठी इमिटर आहे, आणि कॉमन कलेक्टर साठी कलेक्टर आहे. इनपुट रेझिस्टन्सचे आपण बघितलेले आहे आर आय ची व्हॅल्यू. आर आय ची व्हॅल्यू काय आहे, व्हेरी लो आहे इन ऑर्डर ऑफ ओहम. व्हेरी लो आहे कॉमन बेस साठी. कॉमन इमिटर साठी लो आहे इन ऑर्डर ऑफ किलो ओहम, आणि सीसी साठी जास्त आहे, दॅट इज हाय आहे. नंतर आउटपुट रेझिस्टन्स कॉमन बेस साठी व्हेरी हाय आहे, कॉमन इमिटर साठी हाय आहे, आणि कॉमन कलेक्टर साठी लो आहे. नंतर करंट गेन जे आपण बघितलं आहे, करंट गेन अल्फा. अल्फा म्हणजेच काय आहे, आउटपुट करंट. आता इथे या फिगर वरून तुम्हाला लक्षात येईल आउटपुट करंट काय आपलं आयसी आहे, इनपुट करंट काय आहे आयई. सो आयसी डिवायडेड बाय आयई इज नथिंग बट अल्फा. सिमिलरली बीटा, बीटा म्हणजेच काय असणार आहे, आउटपुट करंट कुठला आहे आउटपुट साइडला आयसी, आणि इनपुट करंट काय आहे आयबी. सो आयसी डिवायडेड बाय आयबी. सिमिलरली गॅमा, गॅमा म्हणजेच काय आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. आउटपुट करंट काय इमिटर आहे आणि इनपुट करंट काय आहे बेस. सो आई डिवायडेड बाय आयबी. सो दिस विल बी युअर करंट गेन. सिमिलरली व्होल्टेज गेन, व्होल्टेज गेन म्हणजेच काय आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेजच आहे. खरं ते कॉमन बेस साठी मीडियम आहे, कॉमन इमिटर साठी हाय आहे, आणि कॉमन कलेक्टर साठी लो आहे. दिस इज नॉट फॉर ओनली फॉर कंपॅरिझन पार्ट इट इज there, but how it is getting medium, high and low, it is not for your syllabus. सो फक्त कंपॅरिझन पॉइंट मध्ये लक्षात ठेवायचे की कॉमन बेस साठी मीडियम आहे, कॉमन इमिटर साठी हाय आहे, आणि कॉमन कलेक्टर साठी लो आहे. तसंच पॉवर गेन, पॉवर गेन पण तशीच आहे, मीडियम, हाय आणि लो. नंतर फेज रिलेशन बिटवीन इनपुट अँड आउटपुट. फेज रिलेशन इनपुट आणि आउटपुट साठी काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. कॉमन बेस साठी फेज रिलेशन आहे इन फेज. नंतर कॉमन इमिटर साठी आउट ऑफ फेज आहे. इनपुट आणि आउटपुट मध्ये तुमचं रिलेशन काय आहे फेज अँगलचं, ते म्हणजेच काय इन फेज आहे. म्हणजे दोन्ही पण इनपुट आणि आउटपुटचे फेज अँगल काय आहेत, त्यांचा फेज अँगल 0 असतो. सो फेज अँगल इज दॅट इज दे आर इन फेज. इथं आउट ऑफ फेज आहे 180 अँगल आहे, आणि इथं काय आहे सीसी साठी पण इन फेज आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायलाच पाहिजे हे 3 पॉइंट. दॅट इज नॉट फॉर युअर दिस हाऊ इट इज देअर इन फेज, आउट फेज किंवा इन फेज. त्यासाठी आपण काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं. आता इनपुट करंट, इनपुट करंट काय आहे, आता जर इथं तुम्ही बघितलं इनपुट साइड कुठे घेतलं इमिटर आणि बेसला. इनपुट करंट काय असतो तुमचा, जो कॉमन आहे तो घ्यायचा नाही. दुसरा काय आहे इमिटर करंट, मग इमिटर करंट आई इनपुट आहे. तसंच कॉमन इमिटर साठी इनपुट टर्मिनल काय आहे बेस, सो आय बी, इनपुट करंट इज आय बी. कॉमन कलेक्टर साठी इनपुट टर्मिनल काय आहे बेस आहे, त्यामुळे इट इज आय बी. सिमिलरली आउटपुट करंट will what, it will be IC, it will be IC. सिमिलरली कॉमन इमिटर साठी काय आहे कलेक्टर करंट आहे IC. नंतर कॉमन कलेक्टर साठी काय आहे IE आहे. तसंच आई झाल्यानंतर इनपुट व्होल्टेज बघा इथं इनपुट कुठं घेतलेलं आहे इमिटर आणि बेस मध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे इनपुट व्होल्टेज किती आहे VEB, इमिटर आणि बेस मधलं व्होल्टेज आहे. सिमिलरली इनपुट व्होल्टेज कॉमन इमिटर साठी कुठं आहे बेस आणि इमिटर मध्ये, तर म्हणजे तेच VBE, EB लिहा किंवा VBE लिहा.
कलेक्टरसाठी कॉमन कलेक्टरसाठी काय आहे बेस आणि कलेक्टर. सो बी सी. तसंच आउटपुट व्होल्टेज आपण कुठं घेतोय बेस आणि कलेक्टर मध्ये. सो बीसीई किंवा सीबी व्होल्टेज सीबी. तसंच इथं आउटपुट व्होल्टेज सीई मध्ये घेतोय त्यामुळे व्होल्टेज सीई आणि इथं पण काय आहे सीई मध्येच घेतोय त्यामुळे व्होल्टेज सीई. ऍप्लिकेशन कॉमन बेस जे आहे ते नेहमी प्री एम्प्लिफायर म्हणून यूज केले जातात. प्री एम्प्लिफायर म्हणजे मल्टीस्टेज एम्प्लिफायर असते. त्यामध्ये पहिली जी स्टेज असते एम्प्लिफायरच्या मल्टीस्टेज एम्प्लिफायर मध्ये त्याची पहिली स्टेज ही प्री एम्प्लिफायर असते. मग तिथं कॉमन बेस आपला पहिला यूज केला जातो एम्प्लिफाय करण्यासाठी सिग्नल प्री एम्प्लिफायर म्हणून. नंतर कॉमन इमिटर मध्ये काय ऑडिओ एम्प्लिफायर म्हणजे लाऊडस्पीकर मध्ये जिथं आपल्याला ऑडिओ तुमचा एम्प्लिफाय करायचा आहे सिग्नल एम्प्लिफाय करायचा आहे तिथं ऑडिओ एम्प्लिफायर मध्ये कॉमन इमिटर मोस्टली यूज केले जातात. आणि कॉमन कलेक्टर हे कायसाठी इम्पेडन्स मॅचिंग साठी. तुमचं जर इनपुट आणि आउटपुट सर्किट आपल्याला जोडायचं असेल मग पहिले इम्पेडन्स बघायला लागतं आहे की दोघांचंही इम्पेडन्स मॅच होतंय का नाही मगच तो सिग्नल इनपुट कडून त्या आउटपुट सर्किट कडे जाऊ शकतो. सो इम्पेडन्स मॅचिंग साठी आपल्याला तिथं कॉमन कलेक्टर यूज केलं जातं. So this is the comparison table between what common base, common emitter and common collector. मग तुम्हाला MCQ ला काय काय विचारू शकतात की बाबा इनपुट रेझिस्टन्स कॉमन बेसचा काय आहे कॉमन इमिटरचा काय आहे किंवा ऍप्लिकेशन काय आहे कॉमन रेझिस्टन्स दॅट इज विच एम्प्लिफायर इज यूज एज अ प्री एम्प्लिफायर विच एम्प्लिफायर इज यूज एज अन ऑडिओ एम्प्लिफायर किंवा इम्पेडन्स मॅचिंग साठी कुठला ट्रान्झिस्टर यूज केला जातो मग ते यूज करू शकतो. इनपुट करंट काय आहे आउटपुट करंट काय आहे इनपुट व्होल्टेज काय आहे आउटपुट आणि अल्फा म्हणजेच काय आहे बीटा आणि गॅमा तर रिलेशन काय आहे म्हणजे कुठले करंट आहेत डिनॉमिनेटर आणि रेशो कुणाचा आहे ते विचारू शकतात. दिस इज अबाउट द कंपॅरिझन टेबल. After comparison table, that is the relation between what alpha and beta of the transistor. अल्फा आणि बीटाचं रिलेशन आपल्याला माहित असायला पाहिजे. तर कॉमन बेस मध्ये अल्फाचं रिलेशन काय आहे कॉमन बेस म्हणजे काय आहे इमिटर आणि कलेक्टर तुमचे काय असणार आहे इनपुट टर्मिनल आणि आउटपुट टर्मिनल असणार आहे. मग अल्फा म्हणजेच काय आउटपुटला काय असतं तुमचं कलेक्टर करंट असतो. सो आयसी डिवायडेड बाय इनपुट इज इमिटर. सो आयसी डिवायडेड बाय आई हे अल्फाचं आहे. मग तुम्हाला माहिती आहे आपण एनपीएन आणि पीएनपी ट्रान्झिस्टर मध्ये करंटचं इक्वेशन फाइंड आउट केलं होतं. आपल्याला एनपीएन आणि पीएनपी मध्ये करंटचं इक्वेशन फाइंड आउट केलं होतं. कुठं होतं ते एकदम स्टार्टिंगला आपण एनपीएन आणि पीएनपी घेतलं होतं बघा हो का हे इक्वेशन. तो ऑपरेशन ऑफ पीएनपी मध्ये आपण काय केसीएल अप्लाय केलं होतं. केसीएल अप्लाय करून आपल्याला एक इक्वेशन मिळालं होतं की इमिटर करंट म्हणजेच काय आहे तो बेस करंट प्लस कलेक्टर करंटचं ऍडिशन आहे. हे एनपीएन आणि पीएनपी ऑपरेशन मध्ये सेम इक्वेशन आलं होतं की तुमचा इमिटर करंट बोला की हॅलो कोण बोललं होतं का. सो इमिटर करंट म्हणजेच काय आहे तुमचा बेस करंट आणि इमिटर करंट इट इज इक्वल टू बेस करंट प्लस कलेक्टर करंट. हा आपल्याला इक्वेशन मिळालं होतं केसीएल अप्लाय केल्यानंतर पीएनपी आणि एनपीएन ट्रान्झिस्टरला. तेच आपण आता जेव्हा आपण अल्फा बीटाचं रिलेशन फाइंड आउट करतो आहे तेव्हा आपल्याला तिथे यूज करायचं आहे ते रिलेशन. ओके so what is for transistor you know that emitter current it is equal to collector current plus base current. हा तुमचा इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे इमिटर करंटचं टोटल इमिटर करंट हे ह्या अल्फाच्या डिनॉमिनेटर मध्ये पुटअप करायचं आहे. सो डिनॉमिनेटर मध्ये पुटअप केल्यानंतर आयसी डिवायडेड बाय आईची व्हॅल्यू चेंज होणार आहे आयसी प्लस आयबी. ओके आता जिथं सिमिलर पार्ट हे तर तुमचे सिमिलर पार्ट आलेत आयसी जो डिसिमिलर पार्ट आहे तो डिवाइड करायचा आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. सो डिसिमिलर पार्ट काय आहे आयबी.
So IB you are going to divide by denominator as well as the numerator part. So divide. So IC divided by IB plus bracket मध्ये sorry denominator मध्ये IC divided by IB plus IB divided by IB. So you will get this formula. But IC divided by IB म्हणजेच काय आहे? That is the beta value. बीटाची माहिती आहे तुम्हाला व्हॅल्यू. बीटा म्हणजेच काय आहे? कॉमन इमिटर मध्ये आपण बीटा घेतो आहे. कॉमन इमिटर मध्ये इमिटर कॉमन असते तर आउटपुटला काय असते? कलेक्टर असतो आणि बेस तुमचा काय इनपुट. सो कलेक्टर करंट डिवायडेड बाय IB इट इज नथिंग बट व्हॉट? बीटा. So this will be your beta. This will be also your beta, and IB divided by IB it is nothing but 1. So what you will get the value? Alpha it is equal to beta divided by beta plus 1, or beta divided by 1 plus beta. So this is the relation of alpha in terms of beta. बीटा ची जर व्हॅल्यू दिलेली असेल तर तुम्ही अल्फाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. दिस इज द व्हॅल्यू ऑफ बीटा इन टर्म्स ऑफ दॅट इज अल्फा व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ बीटा. सिमिलरली जर मला बीटाची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ अल्फा फाइंड आउट करायचं असेल तर बीटा म्हणजे नक्की काय आहे ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. सो फॉर सीई कॉन्फिगरेशन बीटा इज नथिंग बट IC डिवायडेड बाय IB. इमिटर घ्यायचं नाहीये त्यामुळे आउटपुट करंट आला IC डिवायडेड बाय IB. कॉमन इमिटर आहे त्यामुळे इमिटर करंट नसणार आहे, तर IC डिवायडेड बाय IB असणार आहे. मग आता IB ची व्हॅल्यू या इक्वेशननी प्रमाणे घ्या. IB म्हणजेच काय येत आहे या इक्वेशननी? तुम्हाला जनरल इक्वेशन माहिती आहे, I इज इक्वल टू IC प्लस IB. त्यामुळे IB काय येणार आहे? I मायनस ऑफ IC. सो पुट दॅट व्हॅल्यू इन्स्टेड ऑफ डिनॉमिनेटर. सो I मायनस ऑफ IC. आता इथं सिमिलर पार्ट आहे IC, हा डिसिमिलर पार्ट आहे. मग डिवाइड करायचा आहे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय IE. सो इफ यू डिवाइड, सो IC डिवायडेड बाय IE डिवायडेड बाय IE minus IC divided by I. But IC divided by I, it is nothing but it is alpha. So you are going to put alpha. This will be 1 minus of alpha. So this is the value of beta in terms of alpha. That is beta is nothing but alpha divided by 1 minus of alpha, and alpha is nothing but beta divided by 1 plus beta. आलं लक्षात? त्यातलं एक कुठलं तरी इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवा, दुसरं आपोआप लक्षात राहत आहे. दोन्ही पण लक्षात ठेवायचा प्रयत्न केला की कन्फ्युज होते. एक लक्षात ठेवायचा आणि त्याप्रमाणे मायनस साइन फक्त तिथे द्यायची. अल्फा इन टर्म्स ऑफ बीटा लक्षात ठेवा, मग तुम्हाला बीटा लक्षात येत आहे. बीटा म्हणजेच काय? मायनस साइन असणार आहे. सो दिस इज अबाउट द रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. लक्षात आलेलं आहे काय? Yes, ma'am. ओके. आता दुसरं जे आहे ते आता आपल्याला ऍप्लिकेशन बघायचे ट्रान्झिस्टरचे. ट्रान्झिस्टर कसा ऍक्ट होतो आहे एम्प्लिफायर म्हणून, आणि दुसरा आहे ट्रान्झिस्टर ऍक्ट कसा होतोय स्विच म्हणून, ते आपल्याला बघायचंय. सो हाऊ द ट्रान्झिस्टर विल ऍक्ट ऍज अन एम्प्लिफायर. मग प्रश्न काय विचारू शकतील की व्हॉट आर द ऍप्लिकेशन ऑफ ट्रान्झिस्टर. मग तुम्हाला माहिती आहे 2 ऍप्लिकेशन्स आहेत, ऍज अन एम्प्लिफायर आणि दुसरं काय आहे ऍज अन दॅट इज स्विच. मग आता ऍज अ एम्प्लिफायर मध्ये काय विचारू शकतात की एम्प्लिफायर जेव्हा तो ऍक्ट होतो आहे तो कुठल्या रिजन मध्ये ऍक्ट होतो आहे. एम्प्लिफायर मी स्टार्टिंगला सांगितलं होतं, जेव्हा जेव्हा ट्रान्झिस्टर ऍक्ट होतो एम्प्लिफायर म्हणून तो रिजन कुठला असतो? ऍक्टिव्ह रिजन असतो. ऍक्टिव्ह म्हणजे इनपुट साइड तुमचं फॉरवर्ड बायसिंग असतंय आणि आउटपुट साइड तुमचं काय असणार आहे? रिव्हर्स बायसिंग. ओके. मग आता एम्प्लिफायर जर ऍक्ट होणार आहे तर आपण कुठलं कॉन्फिगरेशन घ्यायचं आहे? तर तुम्ही कुठलंही घेऊ शकता. तर सिंपल कुठलं आहे एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला जे विचारलेलं आहे एक्झामला, दॅट इज नथिंग बट सीई कॉन्फिगरेशन कसा ऍक्ट होतो एम्प्लिफायर म्हणून. थेरी पार्ट मध्ये विचारलं होतं मागच्या वेळेस. मग सीई कॉन्फिगरेशन कसा ऍक्ट होतो आहे एम्प्लिफायर म्हणून, म्हणून ते मी आता ह्याच्यामध्ये घेते आहे. म्हणजे कॉमन इमिटर तुम्ही घ्यायचा आहे आणि तो ऍक्टिव्ह रिजन मध्ये, म्हणजे इनपुट साइड फॉरवर्ड बायस करायचे, आउटपुट साइड रिव्हर्स बायस करायचे. मग असं जर तुम्ही कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन घेतलं तर ते काय होणार आहे? एम्प्लिफायर म्हणून ऍक्ट होणार आहे. एम्प्लिफायर म्हणजे नक्की काय आहे की बाबा तुम्ही इनपुटला एक वीक सिग्नल म्हणजे स्मॉल अँप्लिट्यूडचा सिग्नल देत आहात इनपुटला. ओके. इनपुटला तुम्ही काय देणार आहे? स्मॉल अँप्लिट्यूडचा सिग्नल देणार आहे आणि मग आउटपुटला तुम्हाला काय मिळतं आहे? अ मॅग्निफाईड फॉर्म ऑफ द आउटपुट यू विल गेट. मॅग्निफाईड किंवा मोठं अँप्लिट्यूड मिळतं आहे सिग्नलचं मोठं अँप्लिट्यूड मिळते. म्हणजे मी तर ड्रॉ केलेले हे काय? स्मॉल अँप्लिट्यूड सिग्नल आहे. त्याची जी अँप्लिट्यूड आहे किंवा जी पीक व्हॅल्यू आहे ती स्मॉल आहे, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह पीक व्हॅल्यू.
खरं हे तुम्ही इनपुटला देत आहात. मग आउटपुटला तुम्हाला काय मिळतं आहे, मॅग्निफाईड म्हणजे त्याचं अँप्लिट्यूड आहे, पीक व्हॅल्यू ही वाढलेली आहे. मॅग्निफाईड किंवा तुम्हाला मोठं आउटपुट मिळालेलं आहे. सो इट इज एम्प्लिफाइंग द सिग्नल, सो इट इज कॉल्ड एज द एम्प्लिफायर. इनपुटला तुम्ही स्मॉल सिग्नल देता, तुम्हाला आउटपुटला हाय सिग्नल मिळत आहे, एम्प्लिफिकेशन सिग्नल मिळत आहे. सो इट इज कॉल्ड एज द एम्प्लिफायर. मग मी काय म्हटलं होतं, जेव्हा जेव्हा एम्प्लिफायर ऍक्ट होणार आहे तेव्हा तो ऍक्टिव्ह रिजन मध्ये असणार आहे. इनपुट फॉरवर्ड आणि आउटपुट रिव्हर्स. मग कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन घ्यायचं आपल्याला. सो दिस इज कॉमन इमिटर. इमिटर टर्मिनल इज हियर. दिस विल बी युअर बेस अँड दिस विल बी युअर कलेक्टर. ओके, NPN घेतलेलं आहे, N, P आणि N. मग P ला तुम्ही काय जॉईन करणार आहे, फॉरवर्ड बायस म्हणजे P ला तुम्ही पॉझिटिव्ह टर्मिनल जॉईन करणार आहे आणि N ला तुम्ही निगेटिव्ह. सो इट इज फॉरवर्ड बायस. इनपुट इज फॉरवर्ड बायस बाय बॅटरी व्हॉट, VBB. बेसला कनेक्ट केलेलं आहे म्हणून VBB. तसंच आउटपुट जे काही कलेक्टर आहे N, तुम्ही कुठे जॉईन करणार आहे, रिव्हर्स बायसिंग म्हणजे N कुठे जाणार आहे, पॉझिटिव्हला. सो N विल गिव्ह टू व्हॉट, पॉझिटिव्ह. ओके, सो दॅट टर्मिनल इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड VCC. इट इज कॉल्ड एज VCC बिकॉज कलेक्टरला जॉईन केलेला आहे. आता आउटपुटला तुम्हाला काय घ्यायचं आहे, सिग्नल तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. मग आउटपुट व्होल्टेज कधी मिळणार आहे, जर तो करंट लोड रेजिस्टर मधनं फ्लो झाला. करंट इंटू लोड रेजिस्टर, व्हॉट यू विल गेट, आउटपुट व्होल्टेज. सो जिथं तुमचं कलेक्टर टर्मिनल आहे तिथं तुम्ही रेजिस्टन्स जॉईन करायचा आहे आणि त्याला द्यायचा आहे RL. मग यामधनं जर करंट फ्लो झाला तर तुम्हाला आउटपुट मिळणार आहे, दॅट विल बी V आउट. दॅट विल बी व्हॉट, V आउट अक्रॉस द लोड रेजिस्टर RL. मग हे आउटपुट आहे कुठल्या साईडला, कलेक्टर आणि इमिटर साईडला. इनपुट तुम्हाला द्यायचं आहे, कारण हे जे आपण सप्लाय दिलेलं आहे ते फॉरवर्ड बायस केलेलं आहे. मग अजून एक इनपुट द्यायला पाहिजे. सो दॅट विल बी अ सायनोसोडल इनपुट व्होल्टेज, दॅट इज Vin. दॅट विल बी अ सायनोसोडल इनपुट व्होल्टेज Vin. तो हे झालं तुमचं सर्किट डायग्राम. कशाचं, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. त्यावेळी तो ऍक्ट होतोय एम्प्लिफायर. एम्प्लिफायर ऍक्ट होतोय म्हणजे तो ऍक्टिव्ह रिजन आहे, दॅट इज फॉरवर्ड आणि रिव्हर्स. इनपुट साइड फॉरवर्ड केलेलं आहे, आउटपुट साइड रिव्हर्स केलेले. इनपुट साइड फॉरवर्ड केलेलं आहे बाय बॅटरी VBB. आउटपुट साइड इज रिव्हर्स बाय द बॅटरी VCC. अँड इनपुट साइड इट इज अप्लाइड द इनपुट सिग्नल, वीक सिग्नल अप्लाइड केलेला आहे, स्मॉल एम्प्लिट्यूड सिग्नल. आणि आउटपुट तुम्ही अक्रॉस द लोड रेजिस्टर RL घेणार आहे म्हणून कलेक्टरला लोड रेजिस्टर जॉईन केलेला आहे आणि त्याच्या अक्रॉस आपल्याला आउटपुट बघायचं आहे. मग स्मॉल सिग्नल जर पास केलं तर तुम्हाला मॅग्निफाईड सिग्नल कसं मिळते ते आपल्याला बघायचं. सर्किट डायग्राम लक्षात आलेली आहे. सर्किट डायग्राम लक्षात आली का? Yes, ma'am. ओके, आता इकडे बघा. तर स्मॉल चेंज, जेव्हा तुम्ही स्मॉल चेंज हे इनपुट व्होल्टेज मध्ये करणार आहात, इनपुट व्होल्टेज तर तुम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे, खरं तुम्ही चेंज करणार आहे ते इनपुट व्होल्टेज मध्ये. सायनोसोडल AC आहे, AC इज ऑलवेज चेंजिंग. सो वेन अ स्मॉल चेंज तुम्ही करणार आहे इनपुट व्होल्टेज मध्ये, मग हे इनपुट व्होल्टेज कुठं दिलेलं आहे, बेस टर्मिनलला. बेस टर्मिनलला दिले म्हणजे इनपुट व्होल्टेज जर चेंज झाला तर हा जो करंट आहे जो बेसला मिळतो आहे, मग बेस करंट पण तुमचा काय झालेला आहे, चेंज होणार आहे. व्होल्टेज चेंज झालं की करंट पण चेंज होणार आहे. सो देर विल बी अ स्मॉल चेंज इन द बेस करंट. बेस करंट म्हणजेच काय आहे तुमचा, so base current is nothing but the input current to the transistor. So what I am telling, due to the small change in delta Vin, म्हणजेच डेल्टा का घेतले, कारण की स्मॉल चेंज करतोय आपण कशामध्ये, इनपुट सप्लाय मध्ये. देर विल बी अ स्मॉल चेंज इन IB. मग तो स्मॉल चेंज इन IB आपण कसा कॅल्क्युलेट करणार आहे, करंटचा फॉर्म्युला काय, करंट म्हणजे व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टर. व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टर. मग व्होल्टेज काय आहे, डेल्टा Vin डिवायडेड बाय जो काय बेसला रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे त्याला नाव दिलेलं आहे RB. आता इथं कनेक्शन दाखवलं नाहीये तर इथं तुम्ही रेजिस्टन्स RB ड्रॉ करू शकता. So this will be your resistor RB which will be connected to what, that is base terminal. मग व्होल्टेज तुम्हाला माहिती आहे, स्मॉल चेंज माहिती आहे. सो व्हॉट इज द रिझल्टिंग चेंज, करंट मध्ये चेंज होते. मग डेल्टा IB कसं कॅल्क्युलेट करणारा, तुम्हाला व्होल्टेज माहिती आहे आणि रेजिस्टन्स पण माहिती आहे, मग IB कॅल्क्युलेट करा अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ. सो यू विल गेट IB is nothing but it is equal to the small change in V divided by resistance RB. आता हा जो IB करंट आहे हा तुमचा इनपुट करंट आहे आणि हे कॉमन इमिटर आहे.
and you will get the output current, that is collector to emitter current. कलेक्टर टू इमिटर करंट हा तुमचा आउटपुट करंट असणार आहे. मग हा तुमचा जो आउटपुट करंट आहे तो काय होणार आहे, आउटपुट आणि इनपुट करंट मध्ये कॉमन इमिटर साठी, आउटपुट आणि इनपुट करंट मध्ये कॉमन इमिटर साठी रिलेशन काय आहे, कॉमन इमिटर साठी बीटा दाखवते रिलेशन आउटपुट आणि इनपुट करंट मध्ये. बीटा म्हणजेच काय, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. ओके, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. त्यातला तुम्हाला इनपुट करंट माहिती आहे. आता कॅल्क्युलेट द आउटपुट करंट. इनपुट करंट माहिती आहे आयबी. आता आयबी म्हणजेच काय, डेल्टा व्ही इन डिवायडेड बाय आरबी. आता व्हॉट विल बी द आउटपुट करंट, you know beta is given by output current divided by input current. So what will be output current, beta into ib. So that value is 0. So output current, that is there will be a change in the output current due to the change in the input current, and that output current delta ic, it is given by beta into delta ib. Beta ची व्हॅल्यू काय असती, ic डिवायडेड बाय ib. ओके, खरं स्मॉल चेंज इन इनपुट करंट झालेला आहे त्यामुळे रिझल्टिंग चेंज इन आउटपुट करंट पण मिळणार आहे. मग तो रिझल्टिंग चेंज इन आउटपुट करंट काय असणार आहे, बीटा इंटू डेल्टा आयबी. बीटा इंटू डेल्टा आयबी. सो अकॉर्डिंग टू द फर्स्ट इक्वेशन, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आयबी, डेल्टा आयबी, डेल्टा व्ही इन डिवायडेड बाय आरबी. ते पुटअप करा, डेल्टा आयबी च्या ऐवजी ते पुटअप करा अकॉर्डिंग टू द फर्स्ट इक्वेशन. सो बीटा इंटू डेल्टा व्ही इन डिवायडेड बाय आरबी, दिस विल बी युअर सेकंड इक्वेशन. आता हा जो डेल्टा आयसी आहे तो लोड रेजिस्टन्स मधनं जाणार आहे. जो काय होते, लोड रेजिस्टन्स मधनं जाणार आहे. लोड रेजिस्टन्स मधनं गेला की तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. आयसी इंटू आर एल झालं की तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे, दॅट इज डेल्टा व्ही आउट. मग डेल्टा व्ही आउटचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा आयसी इंटू आर एल. सो डेल्टा व्ही नॉट म्हणजे आउटपुट व्होल्टेज. हा जो डेल्टा आयसी आहे तो लोड रेजिस्टन्स मधनं जाणार आहे. मग डेल्टा आयसी इंटू आर एल केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, आउटपुट व्होल्टेज. सो डेल्टा व्ही नॉट इट इज नथिंग बट डेल्टा आयसी इंटू आर एल. मग डेल्टा आयसी ची किंमत सेकंड इक्वेशन मध्ये पुटअप करा. सो बीटा डेल्टा व्ही इन डिवायडेड बाय आरबी आणि हे इंटू आर एल. रिअरेंज करा म्हणजे हे जे डेल्टा व्ही इन आहे ते बाहेर घ्या आणि आर एल काय घ्या, आत घ्या. सो व्हॉट यू विल गेट, बीटा आणि हा फॅक्टर आर एल डिवायडेड बाय आरबी आणि हा तुम्हाला डेल्टा व्ही. म्हणजे आता तुम्हाला रिलेशन मिळाले की डेल्टा व्ही नॉट म्हणजे आउटपुट व्होल्टेज इट इज इक्वल टू दिस होल ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन फॅक्टर बीटा इंटू आर एल डिवायडेड बाय आरबी इंटू व्हॉट, डेल्टा व्ही इन. इंटू व्हॉट, डेल्टा व्ही इन. आता बीटाची व्हॅल्यू, रेशो ऑफ रेजिस्टन्स, रेशो ऑफ रेजिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह असतं रेशो रेजिस्टन्सचा. ओके, रेजिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतो, त्यामुळे जरी रेशो घेतला तर तो पॉझिटिव्ह येणार आहे. बीटाची व्हॅल्यू जी आहे ती काय घेतो तुम्ही, 20 to few 100 आहे आणि ते ऑलवेज काय आहे, कॅल्क्युलेशन करताना 100 घेणार आहे. मग जर मी मिनिमम व्हॅल्यू घेतली की बाबा 100 घेतलं बीटाची व्हॅल्यू आणि रेशो जर मी मिनिमम घेतला की 1 आहे माझा रेशो, मिनिमम रेशो काय आहे, 1 आहे. सो बीटाची व्हॅल्यू किती आहे, 100 आहे आणि आर एल डिवायडेड बाय आरबी किती आहे, 1 आहे. आणि समजा सो दिस मल्टिप्लाइंग फॅक्टर विल बी नथिंग बट इट विल बी 100. मग समजा डेल्टा व्ही इन ची मी कुठलीही व्हॅल्यू घेऊ, समजा एक्झाम्पल मी घेतलं 2 व्होल्ट घेतलं, तर 2 व्होल्ट डेल्टा व्ही इन घेतलं तर 2 इंटू दिस मल्टिप्लाइंग फॅक्टरची व्हॅल्यू किती आलेली आहे, 100. 2 इंटू 100 व्हॉट यू विल गेट, 2 इंटू 100 व्हॉट यू आर गेटिंग, आउटपुट व्होल्टेज दॅट इज 200. म्हणजे तुम्ही व्होल्टेज व्ही इन जर 2 व्होल्टनी चेंज केलं तर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज किती मिळतंय, 200 व्होल्ट मिळत आहे. सो स्मॉल चेंज, स्मॉल व्होल्टेज तुम्ही अप्लाय केलेला आहे इनपुट व्होल्टेज, तर तुम्हाला आउटपुट मध्ये किती पट मिळत आहे, 200 व्होल्ट मिळत आहे. 2 व्होल्टचं 200 व्होल्ट मिळतंय म्हणजे ते ऍम्प्लिफिकेशन करत आहे व्होल्टेजचं, लक्षात घ्या. सो इट इज कॉल्ड एज व्हॉट, ऍम्प्लिफायर. लक्षात आलेलं आहे का, ओके विथ दिस. ऍम्प्लिफिकेशन कसं करता येईल या आपण इक्वेशननी दाखवायचं आहे. दॅट इज आउटपुट व्होल्टेज म्हणजे तुम्हाला काय मिळत आहे, इनपुट व्होल्टेज इंटू दिस मल्टिप्लाइंग फॅक्टर. अँड दिस मल्टिप्लाइंग फॅक्टर त्याची व्हॅल्यू ही ऑलवेज ग्रेटर दॅन 1च असणार आहे. कारण इथं आपण जास्तीत जास्त किती घेतलेली आहे, 100 घेतलेली आहे. कारण की बीटा आपण नेहमी कॅल्क्युलेशन करताना काय घेतो, 100.
आणि आर एल डिवायडेड बाय आरबीचा रेशो नेहमी हेच असतो, काय म्हणतात, पॉझिटिव्हच असतो. मग पॉझिटिव्ह जर मिनिमम व्हॅल्यू मी 1 घेतली तर 100 इंटू 1 म्हणजे बीटा इंटू दिस रेशो विल बी नथिंग बट 100. आणि व्हीइन ची व्हॅल्यू मी स्टार्ट केली, समजा 2 व्होल्ट घेतली, तर मला आउटपुट व्होल्टेज किती मिळतं आहे 200. एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, 2 व्होल्ट तुम्ही प्रोव्हाइड केलं तर तुम्हाला आउटपुटला 200 मिळते. म्हणजे ऍम्प्लिफिकेशन करता आहे सिग्नलचं, ऍम्प्लिफिकेशन करताय व्होल्टेजचं. सो इट इज ऍक्ट एज अन व्हॉट व्होल्टेज ऍम्प्लिफायर. लक्षात आलेलं आहे. तर सर्किट डायग्रामनी तुम्ही कसं सांगणार आहे, सर्किट डायग्रामनी जर तुम्हाला बघायचं आहे तर काय होतंय लक्षात घ्या. इनपुट व्होल्टेज तुम्ही चेंज केलं तर तुमचा इनपुट करंट तुम्हाला चेंज मिळणार आहे आयबी. मग आयबी तुम्ही कॅल्क्युलेट करायचा डेल्टा व्ही इन डिवायडेड बाय आरबी अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ. इनपुट करंट चेंज झाला की तुमचा आउटपुट करंट पण चेंज होणार आहे ट्रान्झिस्टर मध्ये. ओके, मग आउटपुट करंट जो आहे आणि तो इनपुट करंट त्याचं रिलेशन कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आहे, त्यामुळे त्याचं रिलेशन बीटा मध्ये देतोय. मग तुम्हाला बीटा इंटू आयबी जर केलं तर तुम्हाला आयसी मिळते. मग बीटा इंटू आयसी केलं आणि हा जो आयसी आहे या लोड रेझिस्टन्स मधनं जाणार आहे, मग आयसी इंटू आर एल केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. स्मॉल चेंज इन आयबी आहे, द रिझल्टिंग चेंज इन आयसी पण आहे. आणि हा जो आयसी लोड रेझिस्टन्स मध्येच गेला तर ऑब्विसली देर विल बी व्हॉट स्मॉल चेंज आयसी मध्ये पण झालेला आहे, त्यामुळे देर विल बी रिझल्टिंग चेंज इन द आउटपुट करंट ऑल्सो. दॅट आउटपुट करंट इट इज गिवन बाय व्हॉट फॅक्टर, दॅट इज बीटा इंटू आर एल डिवायडेड बाय आरबी इंटू डेल्टा व्ही. आणि हा तो फॅक्टर आहे तो ऑलवेज ग्रेटर दॅन 1च आहे. बट ना त्यामुळे तुमचं डेल्टा व्ही तुम्ही किती पण अप्लाय करा, तुमचं डेल्टा व्होल्टेज हे जास्तच असणार आहे. सो इट विल ऍक्ट एज अन व्हॉट व्होल्टेज एम्प्लिफायर. लक्षात आलेला आहे ट्रान्झिस्टर एज अन एम्प्लिफायर. Can I go for the next point, last point of the transistor? Yes, ma'am. Yes, ma'am. So the last point of the transistor, it is acting as a switch. स्विच जेव्हा तो ऍक्ट होतो आहे, दोन प्रकारचे स्विच आहेत, ओपन स्विच आणि क्लोज स्विच. मग ओपन स्विच कसा ऍक्ट होतो आहे ते आणि क्लोज स्विच कसा ऍक्ट होतो आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओपन स्विच आणि क्लोज स्विच कसे ऍक्ट होतात ते आपल्याला बघायचं आहे. मग त्यासाठी ओपन स्विच मध्ये पण कॉमन इमिटरच घेतलेला आहे मी, लक्षात घ्या. ओपन स्विच आणि क्लोज स्विच मध्ये कॉन्फिगरेशन कुठलं घेतलंय, कॉमन इमिटरच घेतलेला आहे. मग हे मी कॉमन इमिटर पुटअप केलेला आहे. हा कलेक्टर आहे तुमचा, हा बेस आहे आणि हा तुमचा इमिटर आहे. फक्त आता काय आहे लक्षात ठेवायचं आहे, स्विच जेव्हा ऍक्ट होतो आहे तेव्हा इमिटर टर्मिनलला ग्राउंड केलेला आहे. सो दिस इज ग्राउंडेड. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ ग्राउंड. इट इज कनेक्टेड टू व्हॉट ग्राउंड. सो इमिटर टर्मिनल इज व्हॉट ग्राउंडेड. मीन्स त्याला काय केलेलं आहे, ग्राउंडला ते कनेक्ट केलेलं आहे. नंतर तसंच कलेक्टर टर्मिनल हे काय, हाय व्होल्टेज दिलंय, त्याला व्हीसीसी व्होल्टेज दिलेलं आहे, प्लस पॉझिटिव्ह व्होल्टेज दिलेलं आहे थ्रू द रेझिस्टन्स आरसी. तसंच इमिटर हा ग्राउंड केलेला आहे थ्रू द रेझिस्टन्स आरई. आणि बेसला तुम्ही काय देणार आहात, इनपुट व्होल्टेज देणार आहे. बेसला तुम्ही इनपुट व्होल्टेज देणार आहे. खरं जेव्हा ओपन स्विच असेल तेव्हा बेसला तुम्ही 0 व्होल्टेज देणार आहे. मग ऑलरेडी इमिटर हा 0ला आहे, व्होल्टेज किती आहे, 0 व्होल्टेज आहे, ग्राउंड आहे म्हणून. त्यामुळे डायरेक्टली बेसला जर मला इनपुट व्होल्टेज 0 द्यायचं असेल तर मी डायरेक्टली ते कुठं कनेक्ट केलेलं आहे, ग्राउंडला कनेक्ट केलेलं आहे. म्हणजेच माझं बेसचं व्होल्टेज किती झालेलं आहे, 0. आणि मग आणि काय आउटपुट जे आहे, आउटपुट तुम्ही कुठे घेता आहे, कलेक्टर आणि इमिटरच्या इकडे घेता आहे. कलेक्टर आणि इमिटरच्या इकडे आउटपुट व्होल्टेज घेणार आहे. हे तुमची अरेंजमेंट आहे ओपन स्विच मध्ये. काही एकदम कॉम्प्लिकेटेड नाहीये. ओपन स्विच कॉमन इमिटर यूज करायचा आहे. इमिटर तुम्ही ग्राउंड करायचा आहे, कलेक्टरला हाय व्होल्टेज द्यायचा आहे आणि बेसला तुम्ही लो व्होल्टेज द्यायचा आहे किंवा 0 व्होल्टेज द्यायचा आहे. मग डायरेक्टली इमिटर ग्राउंड आहे म्हणजे त्याचं 0 व्होल्टेज आहे. सो डायरेक्टली बेस तुमचा कशाला कनेक्ट करा, इमिटरला कनेक्ट करा. सो इमिटरला कनेक्ट केलेला आहे. म्हणजेच व्ही तुमचा काय झालेला आहे, इनपुट व्होल्टेज जे तुम्ही प्रोव्हाइड करता ते 0 झालेलं आहे. कलेक्टरला तुम्ही हाय व्होल्टेज देणार आहे प्लस व्हीसीसी आणि कलेक्टर आणि इमिटरच्या इथं तुम्ही आउटपुट व्होल्टेज घ्यायचे. आता काय होत आहे जेव्हा तो ओपन स्विच ऍक्ट होतो आहे, इनपुट तुम्ही 0 देत आहात. इनपुट तुम्ही 0 दिला तर तुमचा बेस करंट काय झाला, 0. बेस करंट 0 झाला म्हणजे करंट हा पी टाईपला मिळत नाहीये. करंट जर पी टाईपला मिळत नसेल म्हणजे
झिरो व्होल्टेज तुम्ही पी टाईपला कनेक्ट करता आहात म्हणजे पी ला काय आहे पोटेन्शियल मिळत नाहीये आणि पी ला जर पॉझिटिव्ह पोटेन्शियल मिळालं तर तो फॉरवर्ड असतोय. आता पी ला काय मिळत आहे झिरो पोटेन्शियल मिळत आहे म्हणजे तो रिव्हर्स बायस ऍक्ट होते. लक्षात घ्या. म्हणजे बेस काय आहे तुमचा बेस कलेक्टर जंक्शन इज रिव्हर्स बायस ऍज वेल एज बेस इमिटर जंक्शन इज ऑल्सो रिव्हर्स बायस. कारण की बेसलाच काय आहेत कलेक्टर आणि इमिटर जंक्शन जॉईन केलेले आहेत. त्यामुळे बेस जरच तुम्ही झिरो व्होल्टेज दिलं तर बेस कलेक्टर जंक्शन काय झालेलं आहे तुमचं रिव्हर्स बायस झालेलं आहे आणि बेस इमिटर जंक्शन पण काय झालेलं आहे रिव्हर्स बायस. मग दोन्ही पण जंक्शन जेव्हा रिव्हर्स बायस असतील तेव्हा तो ट्रान्झिस्टर कुठल्या रिजन मध्ये असतो दॅट इज कट ऑफ रिजन. CB आणि CE junction both will be reverse bias, so the transistor will be in what cut off region. So cut off region मध्ये असेल तर तुमचा बेस करंट हा 0 आहे, इनपुट करंट 0 आहे म्हणजे आउटपुट करंट पण तुमचा काय झाला कॉमन इमिटर मध्ये जर इनपुट करंट तुमचा 0 असेल तर आउटपुट करंट पण तुमचा काय झालेला आहे 0 झाला आहे. कारण की बेसला इनपुटला काहीच मिळत नाहीये ट्रान्झिस्टरला इनपुटला काहीच मिळत नाही मग आउटपुट तो काही दाखवणारच नाहीये. सो आउटपुट करंट दॅट इज कलेक्टर टू इमिटर करंट विल बी व्हॉट 0. सो आय हॅव रिटन हिअर ट्रान्झिस्टर मध्ये जो आउटपुट करंट फ्लो होतो आहे तोच तुमचा 0 आहे. मग आउटपुट करंट आणि इनपुट करंट दोन्ही जर 0 असतील तर ट्रान्झिस्टर काय त्यामध्ये करंटच फ्लो होत नाही. मग कुठल्या सर्किट मध्ये करंट फ्लो होत नसतो जेव्हा ते सर्किट काय असणार आहे ओपन असेल. ओपन सर्किट असेल तर तुमचा करंट फ्लो होत नाही म्हणजे यावेळेस तो ट्रान्झिस्टर मध्ये इनपुट आणि आउटपुट करंट दोन्ही पण 0 आहेत म्हणजे ट्रान्झिस्टर काय ऍक्ट होणार आहे ओपन स्विच. म्हणून हे ट्रान्झिस्टर मी इथं काय केलेलं आहे रिप्लेस केलेलं आहे ओपन स्विच म्हणून. ट्रान्झिस्टर विल ऍक्ट एज अन व्हॉट ओपन स्विच. सो बाकीची सगळी डायग्राम ड्रॉ करायची आहे. इमिटर VCC जॉईन केलेला आहे कलेक्टरला आणि ट्रान्झिस्टर या ट्रान्झिस्टरच्या बदल्यात फक्त इथं काय केलेलं आहे ओपन स्विच केलेला आहे कारण की इनपुट आणि आउटपुट करंट ट्रान्झिस्टर मध्ये 0 असल्यामुळे तो ऍक्ट होणार आहे ओपन स्विच आणि नंतर तो रेझिस्टन्स ग्राउंड केलेला आहे. ओपन स्विच जर ऍक्ट केला मग आता जर VCC तुम्ही कलेक्टरला जॉईन केलेला आहे VCC जॉईन केलं तर तिथनं करंट फ्लो होणार आहे. मग तो जो करंट आहे तो ट्रान्झिस्टर मध्ये येणार आहे का ओपन स्विच असल्यामुळे तो ट्रान्झिस्टर मध्ये येणारच नाहीये. मग तो करंट कुठे जातोय तो आउटपुटला जातोय आणि त्यामुळे तुम्हाला आउटपुट काय मिळतंय 1 मिळतंय. 1 का मिळत आहे कारण की ट्रान्झिस्टर मधनं तो करंट जात नाही. ट्रान्झिस्टर ऍक्ट एज अन ओपन स्विच आणि ओपन स्विच ऍक्ट केल्यामुळे जे काय VCC मधनं करंट जातो आहे रेझिस्टन्स RC मधनं तो कुठं जाणार आहे आउटपुटला मिळणार आहे अँड देअरफॉर द आउटपुट इज 1. इवन इफ यू प्रोव्हाइड द इनपुट व्होल्टेज 0 जरी इनपुट व्होल्टेज तुम्ही प्रोव्हाइड करता आहात ट्रान्झिस्टरला तरी तो ऍक्ट होणार आहे काय ओपन स्विच ऍक्ट होणार आहे कारण की त्याचं इनपुट करंट 0 आहे. ऑब्विसली त्याचा आउटपुट करंट पण ट्रान्झिस्टरचं 0 असल्यामुळे ट्रान्झिस्टर ऍक्ट एज अन ओपन स्विच आणि ओपन स्विच असल्यामुळे जे काय VCC थ्रू करंट जातो आहे तो करंट डायरेक्टली त्या स्विच मधनं न जाता तो तुम्हाला आउटपुटला मिळणार आहे आणि त्यामुळे तुमचा आउटपुट काय असणार आहे 1 असणार आहे. सो इन दिस इज युअर ओपन स्विच. ओपन स्विच मध्ये काय विचारलेलं आहे फक्त MCQ ला की जेव्हा ट्रान्झिस्टर ओपन स्विच असतो तेव्हा कलेक्टर इमिटर तुमचे जंक्शन जे असतात 2 जंक्शन CB आणि CE जंक्शन ते काय असतात रिव्हर्स बायस असतो कारण की बेसला तुम्ही 0 व्होल्टेज करताय म्हणजे P ला काहीच मिळत नाहीये त्यामुळे बेस कलेक्टर जंक्शन हा रिव्हर्स बायस असणार आहे बेस इमिटर जंक्शन पण रिव्हर्स बायस असणार आहे आणि